Welcome to Galaxy Classes, where concepts become clear and learning becomes powerful. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातून एक खूपच सुंदर आणि पॉवरफुल कविता शिकणार आहोत. कविता क्रमांक 12, जिचं नाव आहे पुन्हा एकदा. कधी कधी आपल्याला आयुष्यात असं वाटतं ना की सगळं काही थांबलं आहे, एक प्रकारची मरगळ आली आहे आणि असं वाटतं की एक रिस्टार्ट बटन असावं. जैसे कभी कभी हमें लगता है कि हमारी लाइफ में एक रिस्टार्ट बटन होना चाहिए, है ना. बस हीच जी भावना आहे, हीच जी तळमळ आहे, ती कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी या कवितेत खूप सुंदरपणे मांडली आहे. चला तर मग आपण या कवितेच्या जगात प्रवेश करूया आणि समजून घेऊया की कवयित्रीला पुन्हा एकदा नेमकं काय घडावंसं वाटतंय. आज आपण या कवितेचा अभ्यास कसा करणार आहोत ते पटकन बघूया. सर्वात आधी आपण कवयित्री प्रतिमा इंगोले यांचा परिचय करून घेऊ आणि या कवितेच्या शीर्षकाचा म्हणजे टायटलचा अर्थ समजून घेऊ, जिससे कविता की जो बुनियाद है वो मजबूत होगी. त्यानंतर आपण कवितेच्या प्रत्येक कडव्यामध्ये, प्रत्येक ओळीमध्ये खोलवर जाऊन तिचा अर्थ समजून घेऊ, ताकी कोई भी छोटासा भाव हमसे छूट ना जाए. आणि सगळ्यात शेवटी आपण कवितेचा संपूर्ण आशय, महत्वाचे शब्दार्थ आणि परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे यावर चर्चा करणार आहोत. आपण असं स्टेप बाय स्टेप गेलो की ही कविता तुमच्या मनात अगदी पक्की बसून जाईल. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागाला, कवयित्रींचा परिचय आणि कवितेच्या शीर्षकाचं महत्त्व. बघा मुलांनो, कोणतीही कविता समजून घेण्याआधी ती कोणी लिहिली आहे आणि तिचं नाव काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं असतं, क्योंकि वही हमें कविता की दुनिया का दरवाजा दिखाते हैं. या सुंदर कवितेच्या कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले. त्यांचा जन्म 1953 सालचा. त्या एक खूप प्रसिद्ध ग्रामीण कथाकार आणि कवयित्री आहेत. म्हणजे काय तर त्या गावाकडच्या गोष्टी, तिथलं जीवन आपल्या लिखाणातून मांडतात. त्यांचे हजारी बेलपान, सुगरणचा खोपा असे अनेक कथासंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. आता त्यांच्या लिखाणाची एक खास गोष्ट म्हणजे अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभावी वापर. इसका मतलब क्या है? इसका मतलब है कि वो विदर्भ की जो खास लोकल भाषा है, जो बोली है, उसका बहुत ही खूबसूरती से, बहुत असरदार तरीके से अपने लिखने में उपयोग करती है. आणि त्यामुळे काय होतं माहितीये, त्यांच्या कथा आणि कविता एकदम खऱ्या वाटतात, एकदम रिअल वाटतात, जणू काही त्या आपल्याच मातीतल्या आहेत. आता आपण येऊया कवितेच्या नावाकडे. पुन्हा एकदा. हे शब्द ऐकायला किती सोपे आहेत ना. पुन्हा एकदा म्हणजे एक बार फिर. पण थांबा, यात खूप खोल अर्थ दडला आहे. कवयित्रीला इथे कोणतीही साधी गोष्ट परत घडावी असं वाटत नाहीये. तर समाजात, लोकांच्या मनात जे एक ठराव आगे आहे, जी एक सुस्ती आली आहे, ती तोडून एक मोठं सकारात्मक परिवर्तन, एक पॉझिटिव्ह चेंज घडून यावा अशी त्यांची इच्छा आहे. जसं एखादी क्रिकेट टीम मॅच हरत असते आणि सगळ्यांना वाटतं की पुन्हा एकदा तो जोश, तो आत्मविश्वास परत यावा जो मॅच जिंकवून देईल. अगदी तसंच कवयित्रीला ह्या मरगळलेल्या वातावरणात एक नवी चेतना, एक नवी ऊर्जा घेऊन येणारी घटना पुन्हा एकदा हवी आहे. चला, कवयित्री आणि शीर्षक तर आपल्याला कळालं. आता आपण थेट कवितेत प्रवेश करूया आणि पाहूया पहिलं कडवं. या कडव्यामध्ये कवयित्रीने एका नव्या ऊर्जेची, एका नव्या स्फूर्तीची आकांक्षा व्यक्त केली आहे. वो एक ऐसी एनर्जी चाहती है जो सब कुछ बदल दे, जो सोए हुए को जगा दे. पाहूया त्या हे कसं सांगतात. कडव्याची सुरुवातच होते पुन्हा एकदा चमकावी वीज. याचा सरळ अर्थ आहे की पुन्हा एकदा आकाशात वीज चमकली पाहिजे. लेकिन इसका गहरा मतलब समजना बहुत जरूरी आहे. कवयित्रीला असं वाटतंय की समाजात आणि लोकांच्या मनात एक प्रकारची सुस्ती, एक मरगळ आलेली आहे. सगळं काही शांत, थंड पडलंय. ही मरगळ दूर करण्यासाठी, इस सुस्ती को तोडने के लिए त्यांना एका विजेच्या कडकडाटाची गरज आहे. वीजच का? कारण वीज अचानक येते, प्रचंड ऊर्जा घेऊन येते आणि एका क्षणात सगळा अंधार दूर करून प्रकाश पसरवते. जसं कधीकधी अभ्यास करताना आपलं मन लागत नाही आणि मग अचानक एक छोटासा विचार किंवा एखादी इन्स्पिरेशन आपल्याला परत उत्साही करते, तशीच ही वीज आहे. परीक्षेत जर या ओळीचा अर्थ विचारला तर तुम्हाला हेच लिहायचं आहे की समाजात आलेली मरगळ दूर करून नवनिर्माणासाठी जी प्रचंड आणि अचानक मिळणारी ऊर्जा लागते, त्या ऊर्जेची आणि प्रेरणेची कवयित्रीला अपेक्षा आहे. इथे हा जो शब्द वापरला आहे वीज, त्याचा अर्थ समजून घेऊ. शब्द आहे वीज. याचा सोप्या मराठीत अर्थ आहे आकाशात चमकणारी विद्युत रेषा. हिंदीमध्ये आपण म्हणतो बिजली आणि इंग्रजीमध्ये लाइटनिंग. वीज जशी एका क्षणात सगळं आकाश उजळून टाकते, तशीच एक पॉवरफुल प्रेरणा कवयित्रीला हवी आहे. ये अचानक आने वाली प्रचंड शक्ति और बदलाव का प्रतीक है, अ सिंबल ऑफ सडन पावर एंड चेंज.
आता पुढची ओळ बघा, उतरावी खाली भिनावी रक्तात. कवयित्री म्हणतात की ती वीज फक्त आकाशात चमकून थांबू नये, तर तिने खाली उतरून आपल्या रक्तात मिसळून जावं. इसका मतलब है वो चाहती हैं कि ये एनर्जी सिर्फ बाहर ना दिखे, बल्कि वो हमारे अंदर तक समा जाए, हमारे खून में मिल जाए. यातून कवयित्रीची भावना स्पष्ट दिसते की त्यांना कोणताही वरवरचा, दिखाव्याचा बदल नकोय. उनको एक गहरा, एक आंतरिक परिवर्तन चाहिए. ही ऊर्जा, ही प्रेरणा आपल्या अस्तित्वाचा, आपल्या बीइंगचा एक भाग बनावी, आपल्या नसानसांत संचारावे, अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. जसं आपण राष्ट्रगीत ऐकतो आणि आपल्या अंगावर काटा येतो, देशभक्तीची भावना आपल्या रक्तात संचारते, तशीच ही बदलाची ऊर्जा प्रत्येकाच्या आतून यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. इथे एक खूप महत्वाचा शब्द आहे भिनावी. शब्द आहे भिनावी. याचा मराठीत सोपा अर्थ आहे आतपर्यंत पोहोचणे किंवा मुरणे. हिंदी में आपण याला म्हणू शकतो अंदर तक समा जाना. आणि इंग्रजीमध्ये टू परमिएट, टू सीप इनटू. जसे एखादी चांगली बातमी ऐकल्यावर किंवा उत्साहाच्या क्षणी आपल्या संपूर्ण शरीरात एक लहर येते, एकदम से खून में जोश दौड़ जाता है, अगदी तसंच ही प्रेरणेची वीज आपल्या रक्तात भिनावी, असं कवयित्रीला वाटतं. आणि जेव्हा ही ऊर्जा रक्तात भिनते तेव्हा काय होतं? तेव्हा पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकदा. म्हणजे ती ऊर्जा रक्तात पोचल्यावर आपले स्नायू पेटून उठावेत. इसका मतलब है कि वो अंदरूनी जोश अब बाहरी एक्शन में बदलना चाहिए. हमारी मांसपेशियों में आग लग जानी चाहिए. आपले स्नायू फक्त पेटूनच उठू नयेत, तर त्यांनी पुकार करावा, म्हणजे मोठाने घोषणा करावी की आम्ही बदलासाठी, आम्ही नवनिर्माणासाठी तयार आहोत. यातून कवयित्रीला काय सांगायचंय की फक्त विचार करून किंवा प्रेरणा घेऊन काहीच होणार नाही. दॅट इन्स्पिरेशन मस्ट बी कन्व्हर्टेड इनटू ॲक्शन. त्या प्रेरणेला कृतीची जोड मिळायलाच हवी. परीक्षेत विचारले जाऊ शकतं की ऊर्जा रक्तात भिनल्यावर कोणता परिणाम अपेक्षित आहे, तर उत्तर असेल स्नायू पेटून उठतील आणि बदलाचा पुकार करतील. ह्या ओळीत दोन महत्वाचे शब्द आहेत. पहिला शब्द आहे स्नायू. मराठी आणि हिंदीत आपण याला मांसपेशी म्हणतो आणि इंग्रजीत मसल्स. हे शक्तीचं, ताकदीचं प्रतीक आहे. दुसरा शब्द आहे पुकार. याचा मराठीत अर्थ आहे मोठ्याने हाक मारणे. हिंदीत आपण म्हणतो पुकार किंवा आह्वान आणि इंग्रजीत अ कॉल किंवा शाउट. तर स्नायू शक्ती का प्रतीक है और पुकार उस शक्ती की घोषणा आहे. तर पहिल्या कडव्यात वैयक्तिक ऊर्जेची मागणी केली. आता दुसऱ्या कडव्यात कवयित्री एका सामाजिक बदलाची, एका सोशल चेंजची अपेक्षा करत आहेत. विषय एक व्यक्ति की ऊर्जा से हटकर पूरे समाज की शुद्धि और एकता पर आ जाता है. या कडव्याचं नाव आहे समतेचा वर्षाव, म्हणजे अ डाउनपोर ऑफ इक्वॅलिटी. दुसरं कडवं सुरू होतं पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. याचा सरळ अर्थ आहे की पावसाच्या सरींनी पिंगा घालत, म्हणजे गोलगोल फिरत यावं आणि बेभान होऊन, मतवाला होकर बरसावं. यहाँ कवयित्री सामान्य बारिश की नहीं, बल्कि एक दीवानी, एक मतवाली बारिश की मांग कर रही हैं. यातून कवयित्रीची भावना दिसते की त्यांना समाजात हळूहळू मर्यादेत होणारा बदल नकोय. त्यांना एक असा प्रचंड बदल हवाय ज्याला कुणी रोखू शकणार नाही. म्हणूनच त्यांनी पिंगा आणि बेभान हे शब्द वापरले आहेत. पिंगा हा उत्साहाचा खेळ आहे आणि बेभान होणं म्हणजे कसलीही मर्यादा न पाळणं. जसं होळीचं रंग कोणालाही सोडत नाहीत, ते श्रीमंत गरीब बघत नाहीत, तसाच हा समानतेचा पाऊस सर्वांवर सारखाच बरसावा. इथे दोन खूप सुंदर शब्द आले आहेत. एक आहे पिंगा. हा एक पारंपरिक खेळ आहे ज्यात मुली उत्साहाने गोलगोल फिरतात. हिंदीमध्ये आपण म्हणू शकतो गोल गोल घुमना. इंग्रजीत अ ट्रेडिशनल स्वर्लिंग गेम. या शब्दातून पावसाच्या गतीची आणि उत्साहाची कल्पना येते. दुसरा शब्द आहे बेभान. याचा मराठीत अर्थ आहे देहभान विसरून. हिंदीत आपण म्हणतो बेसूद किंवा मतवाला आणि इंग्रजीत अनरिस्ट्रेन्ड, म्हणजे असा पाऊस जो स्वतःवरचा ताबा विसरून, सगळं भान विसरून फक्त बरसत राहावा. अच्छा, तर हा बेभान पाऊस काय करेल? तो कोसळाव्याखाली मातीत माती व्हावी एक. म्हणजे हा पाऊस इतक्या जोराने जमिनीवर कोसळावा की सगळी माती एकजीव व्हावी, एक होऊन जावी. इसमें एक बहुत गहरा सामाजिक संदेश छुपा है. यातून कवयित्रीला असं म्हणायचं आहे की आपल्या समाजात जी उच्च नीच, गरीब श्रीमंत, जात धर्म अशी वेगवेगळी माती आहे जी समाजात फूट पाडते, ती या समानतेच्या पावसाने एकत्र यावी. सगळे भेद, सगळे फरक मिटून जावेत आणि सर्व माणसं फक्त माणूस म्हणून एक व्हावीत. बघा, कवयित्रीने इथे कोसळाव्या शब्द वापरला, पडाव्या नाही, कारण त्यांना हा बदल जोराने, ताकदीने घडलेला हवा आहे.
हे बघा, इथे किती छान दाखवलं आहे. एका बाजूला आहेत भेद, जसे की उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, जातीयता, हे सगळे समाजातले फरक आहेत, डिव्हिजन्स आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहे अभेद, म्हणजे वननेस. कवयित्रीची इच्छा आहे की पावसाने हे सगळे भेद धुवून काढावेत आणि मातीत माती एक व्हावी, म्हणजे समाजात फक्त आणि फक्त एकता, समानता उरावी. इस बारिश को समाज के सारे भेदभाव को धो देना चाहिए. आणि कडव्याच्या शेवटी कवयित्री आपली इच्छा पुन्हा एकदा स्पष्ट करतात. पुसून टाकीत भेदाभेद, पुन्हा एक वेळ. याचा अर्थ आहे की हा पाऊस समाजातले सर्व प्रकारचे भेदाभेद पूर्णपणे पुसून टाकेल. इथे पुसून टाकणे हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे. मतलब पूरी तरह से मिटा देना, टू इरेज कम्प्लिटली. फक्त लपवणे नाही तर कायमचे नष्ट करणे. यातून कवयित्रीची सामाजिक समानतेबद्दलची तीव्र तळमळ आपल्याला दिसून येते. एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो की कवयित्रीला पावसाकडून कोणती अपेक्षा आहे? तर उत्तर असेल, पावसाने समाजातले सर्व प्रकारचे भेदाभेद नष्ट करून समता प्रस्थापित करावी ही अपेक्षा आहे. या कवितेतला एक अत्यंत महत्वाचा शब्द आहे भेदाभेद. शब्द आहे भेदाभेद. याचा मराठीत अर्थ आहे फरक किंवा विषमता. हिंदीत आपण याला म्हणतो भेदभाव आणि इंग्रजीमध्ये डिस्क्रिमिनेशन किंवा डिफरन्सेस. कवयित्रीला समाजातली हीच विषमता, हाच भेदभाव नष्ट झालेला हवा आहे. ठीक आहे. तर पहिल्या कडव्यात ऊर्जा मिळाली, दुसऱ्या कडव्यात समाजात एकता आली. आता पुढे काय? तिसऱ्या कडव्यात या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून नवनिर्माणाची, एका नव्या युगाची सुरुवात कशी होईल हे कवयित्री सांगतात. यह उनकी इच्छा की पराकाष्ठा है, द फायनल रिझल्ट. तिसरं कडवं सुरू होतं, पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. आता कवयित्री वाऱ्याला आवाहन करत आहेत, पण हा साधासुधा वारा नाही, हा बदलाचा वारा आहे. ये बदलाव की हवा है. हा वारा सगळीकडे घुमावा म्हणजे त्याचा नाद, उसकी गूंज सब तरफ सुनाई दे. आणि या वाऱ्याने काय व्हावं? तर युवक इथला भारला जावा, म्हणजे आपल्या देशातला जो तरुण आहे, जो युवक आहे, तो या बदलाच्या वाऱ्याने प्रभावित झाला पाहिजे, प्रेरित झाला पाहिजे. कवयित्रीने ही जबाबदारी तरुणांवर का टाकली? कारण तरुणांमध्ये ऊर्जा असते, धाडस असतं आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद असते. देशाचं भविष्य त्यांच्याच हातात आहे, अशी कवयित्रीची भावना आहे. इथे 2 क्रियापदं महत्वाची आहेत. पहिला शब्द घुमावा. याचा अर्थ आहे सर्वत्र पसरणे किंवा नाद करणे. हिंदीत गूंजना, इंग्लिशमध्ये टू रोर ऑर टू रेझोनेट, म्हणजे बदलाची ही घोषणा सगळीकडे पोहोचली पाहिजे. दुसरा शब्दप्रयोग आहे भारला जावा. याचा अर्थ आहे प्रभावित होणे, एखाद्या विचाराने झपाटून जाणे. हिंदीत प्रेरित हो जाना, इंग्रजीत टू बी पोझेस्ड ऑर इन्स्पायर्ड. जसा देवी अंगात येते आणि माणूस वेगळ्याच शक्तीने भारला जातो, तसा नवनिर्माणाचं वेड तरुणांच्या मनात संचारलं पाहिजे. जेव्हा तरुण वर्ग या बदलाच्या विचाराने भारला जाईल तेव्हा काय होईल? भुलावी तहान विसरावी भूक, म्हणजे त्यांना नवनिर्माणाच्या कामात इतकी एकाग्रता साधावी की त्यांना स्वतःच्या तहान भुकेचा सुद्धा विसर पडावा. उनका ध्यान इतना केंद्रित होना चाहिए की उन्हें खाने पीने की भी सुधना रहे. त्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित व्हावं. आणि ती गोष्ट कोणती? तर नवनिर्माणाची लागावी चाहूल. त्यांना एका नव्या निर्मितीची, एका नव्या युगाची चाहूल लागावी. चाहूल म्हणजे फक्त एक इशारा, एक संकेत. म्हणजे नवनिर्माणाची शक्यता जरी दिसली तरी तरुणांनी आपलं सर्वस्व झोकून कामाला लागायला हवं. या कवितेचे 2 अत्यंत महत्त्वाचे शब्द इथे आहेत. एक आहे नवनिर्माण. याचा मराठीत अर्थ आहे नवीन घडवणे, नवीन रचना करणे. हिंदीतही आपण नवनिर्माणच म्हणतो. इंग्रजीत न्यू क्रिएशन ऑर रिकन्स्ट्रक्शन. हेच या कवितेचा अंतिम ध्येय आहे, द अल्टिमेट गोल. दुसरा शब्द आहे चाहूल. याचा मराठीत अर्थ आहे एखाद्याच्या येण्याची सूचना, पावलांचा आवाज. हिंदीत आपण म्हणतो आहट, इंग्रजीत अ हिंट ऑफ अरायव्हल. तर नवनिर्माणाची फक्त चाहूल लागताच सिर्फ आहट सुनतेही युवकांनी कामाला लागायला हवं. आणि या सगळ्याचा शेवट काय होईल? उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. या नवनिर्माणाचा कार्यामुळे ही संपूर्ण भूमी, ही आपली धरती उजळून निघावी. पुरी धरती रोशन हो जानी चाहिए. आणि हा प्रकाश फक्त एका जागी मर्यादित राहू नये, तो दिगंतात पसरावा. म्हणजे सर्व दिशांना, क्षितिजापर्यंत, दिशाओं के अंत तक हा बदलाचा, नव्या निर्मितीचा प्रकाश पसरावा. यातून कवयित्रीची एक भव्य आणि वैश्विक इच्छा, एक ग्रँड विजन दिसून येते. त्यांना फक्त आपला देशच नाही तर संपूर्ण जग या बदलाच्या प्रकाशाने उजळून निघालेलं पाहायचंय. कवितेच्या शेवटचे 2 शब्द पाहूया.
शब्द आहे भूमी, म्हणजे जमीन किंवा धरती, इंग्रजीत लँड ऑर अर्थ. आणि दुसरा शब्द दिगंतात, याचा अर्थ आहे सर्व दिशांना, क्षितिजापर्यंत, हिंदीत दिशाओं के अंत तक, इंग्रजीत इन ऑल डिरेक्शन्स टू द होरायझन्स. या शब्दांमधून कवयित्रीच्या विचारांची विशालता, त्यांची मोठी सोच आपल्याला दिसते. त्यांना हा बदल फक्त एका छोट्या भागापुरता नाही, तर संपूर्ण जगात हवाय. चला, आत्तापर्यंत आपण कवितेची प्रत्येक ओळ समजून घेतली आहे. आता आपण संपूर्ण कवितेचा जो सार आहे, जी मध्यवर्ती कल्पना, सेंट्रल आयडिया आहे, तो एकदा पटकन रिवाईज करूया. तर मित्रांनो, या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे समाजातल्या मरगळलेल्या परिस्थितीत एक मोठा बदल घडवून आणण्याची आणि नवनिर्माणाची तीव्र इच्छा. दिस पोएम इज अ पॉवरफुल कॉल फॉर चेंज. आणि हा बदल घडवण्यासाठी कवयित्रीने निसर्गातल्या 3 शक्तिशाली घटकांना, 3 पॉवरफुल नॅचरल फोर्सेसना आव्हान केलं आहे. पहिली आहे वीज, जी प्रत्येक व्यक्तीच्या मनात ऊर्जेची आणि प्रेरणेची ज्योत पेटवते, फॉर पर्सनल एनर्जी. दुसरा आहे पाऊस, जो समाजातली विषमता, भेदाभेद धुवून काढून समानतेची स्थापना करतो, फॉर सोशल इक्वालिटी. आणि तिसरा आहे वारा, जो बदलाचा संदेश देशाच्या तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांना नवनिर्माणासाठी प्रेरित करतो, टू इन्स्पायर द यूथ. आणि या तिन्ही गोष्टींमधून जे साध्य करायचं आहे ते आहे नवनिर्माण, एका उज्ज्वल आणि प्रकाशमान भविष्यासाठी. सो एनर्जी, इक्वालिटी अँड इन्स्पिरेशन लीड टू न्यू क्रिएशन, हीच या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. ओके, आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ह्यात आपण महत्त्वाच्या शब्दांची उजळणी करू आणि परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. चला, या महत्त्वाच्या शब्दांवर पुन्हा एकदा नजर टाकूया. वीज म्हणजे बिजली, भिनावी म्हणजे आतपर्यंत पोहोचणे, पुकार म्हणजे मोठी हाक, बेभान म्हणजे देहभान विसरून, भेदाभेद म्हणजे विषमता, भेदभाव, नवनिर्माण म्हणजे नवीन घडवणे, चाहूल म्हणजे येण्याची सूचना किंवा आहट, आणि दिगंतात म्हणजे सर्व दिशांना. परीक्षेमध्ये तुम्हाला कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा असा प्रश्न हमखास येऊ शकतो, किंवा वीज, पाऊस आणि वारा या प्रतीकांमधून कवयित्रीला काय सुचवायचे आहे हे स्पष्ट करा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रत्येक कडव्याचा सरळ अर्थ आणि त्यातील भावार्थ व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहज लिहू शकाल. तर हा अभ्यास इथेच संपत नाही. जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कवयित्री म्हणतात, नवनिर्माणाची लागावी चाहूल. तुमच्या मते आजच्या काळात आपल्या समाजात आजच्या युवकांनी नवनिर्माणासाठी कोणती चाहूल किंवा कोणती संधी ओळखायला हवी, कोणत्या क्षेत्रात बदलाची, नवनिर्माणाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? यावर नक्की विचार करा. This lesson was brought to you by Galaxy Classes, created only for study and concept clarity. Like, share, subscribe, and press the bell icon for further notifications.